हाय फ्रेंड्स, तर मी रेडीमेड ब्लाऊज एक मागवलेला आहे आणि स्वतः शिवलेला पण आहे. तुम्हाला मी ती दोन्हीतला फरक सांगणार आहे की काय आहे आणि काय नाही ते. तर न वेळ घालवता मी ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते. हो का, हा ऑनलाईन मागवलेला ब्लाऊज आहे, बघू शकता तुम्ही. आणि बाही न्यू ट्रेंड आलेली आहे, मी पण अशी शिवली, बघू शकता. ह्याला अस्तर नाही आहे, नेटचं असल्यामुळं कुणाला अस्तर आवडतं कुणाला आवडत नाही नेटची. ही बॅक साईड आहे. तर ह्याची काचपट्टी बटनपट्टी बनवायची आहे का, आता त्यांनी व्यवस्थित बनवली नव्हती, फिटिंग करायची आहे. एकाच साईडचे ब्लाऊज सगळ्यांना असतात, ते घरी आणून फिटिंग करावं लागतं. तर हा ऑनलाईन 250चा मागवलेला आहे आणि हा मी स्वतः घरी शिलाई केलेला आहे ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. तर हा मी स्वतः शिलाई केलेला ब्लाऊज आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ऑनलाईन मागवलेला ब्लाऊज छान आहे का मी शिलाई केलेला. हा कटोरी ब्लाऊज आहे, ही बाही पण तशीच केलेली आहे. का तसा स्ट्रेंड आहे बाहीचा. बॅक साईड दाखवते, ही बॅक साईड आहे. मटका गळा आहे, एकदम सुंदर झालाय ब्लाऊज. आणि हे लटकन बघा किती सुंदर मी बनवल्यात, गोल. ह्याच्या नॉड मोठ्या असून पण लटकन किती सुरेख आहेत बघा, एकदम गोल आलेले आहेत. आणि तुम्हाला मी ह्याच्या लटकन दाखवते. ह्याच्या लटकन बघा कसले आहेत, ह्याच्या लटकन बघा आणि ह्याच्या लटकन बघा. हे लटकन किती सुंदर आहेत. ह्या लटकन बघा मी बनवलेल्या किती सुंदर लटकन आहेत. आणि ह्या तीन तीन जर अशा असत्या तर अजून अप्रतिम दिसले असते, अजून अप्रतिम दिसले असते. आणि हे बघा किती मोठ्या मोठ्या बनवल्यात, एका लटकनमध्ये 2 लटकन बसलेले अशा बनवलेल्या आहेत. आणि हे बघा हे किती सुंदर आहेत. आणि मी दुसरा ब्लाऊज शिलाई करणार आहे, तो म्हणजे हा ऑनलाईनच मागवलेला आहे. हे पीस 6 मागवलेले होते, तर त्यातले हे 2 राहिलेले आहेत. का तर मी क्लास करताना प्रॅक्टिससाठी मागवले होते, तरी पण छानच आलेले आहेत. कापड हे मस्त आहे एकदम. हा दुसरा आहे, हा गोल्डन आहे. हे दोन्ही शिल्लक राहिलेले आहेत. का तर मी शिलाई करताना मी म्हटलं होतं, मी शिकत होते त्यावेळेस की मी परफेक्ट शिकले की मी त्याच्यानंतर ह्याचे मला 2 शिलाई मी करून घेणार ब्लाऊज, बघू शकता तुम्ही. तर हा सुंदर वाटतोय मला, ह्याचा अस्तर पण आहे मी आणून ठेवलेलं. तर आता नवीन ट्रेंड निघालेला आहे बाहीचा, इथं फुगा बाही मी तसं शिवणार आहे. आणि मला प्रिन्स कट आवडत नाही, तरी पण मी प्रिन्स कट एक शिवणार आहे माझ्यासाठी. मी शिकत होते तेव्हा प्रिन्स कट शिवला होता मी माझ्या स्वतःसाठी. आता बाकीचं सगळे प्रिन्स कटच माझ्याकडनं शिवून नेतात. ह्याचा प्रिन्स कट शिवणार आहे. मी शिकत होते तेव्हा प्रिन्स कट शिवले होते, असे मी सारखे प्रिन्स कटच शिवते ब्लाऊज. तर इकडं शहरात प्रिन्स कटच जास्त मुली शिवून घेतात, जास्त ओल्ड बायकाच कटोरी शिवतात, तरी पण मला कटोरीच आवडतात ब्लाऊज. आता ह्याचा एक मी प्रिन्स कट शिवणार आहे, नवीन बाहीचा ट्रेंड निघालेला तो. तर एका कस्टमरचा मी शिवून दिलेला आहे फुगा बाही, तसाच मी शिवणार आहे. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज छान वाटला का मी शिलाई केलेला ब्लाऊज छान वाटला ते. ओके, तर दोन्ही एकदम मला असं दाखवता येणार नाही, तर मी असं दाखवते. ओके, हा ब्लाऊज मी शिलाई केलेला आहे आणि हा ब्लाऊज रेडीमेड आहे. तर रेडीमेड ब्लाऊजमधले तुम्हाला मी काय कमी असते ते सांगितलं. आणि मी तुम्हाला आता ह्याच्यामधले सांगणार आहे की आपण स्वतः शिलाई केलेला, कुठल्याही टेलर करा पण चांगला टेलर असला पाहिजे. टेलरिंग किंवा टेलर असं कोण व्यवस्थित शिवणारे. तर हा ब्लाऊज मी संक्रांतीला घातला होता, एकदम सुंदर आणि छान बसतोय, मस्त एकदम. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई 350 रुपये शिलाई आहे. आणि ह्याला डिझाईन जर काढली असती तर 450-500 रुपये
शिलाई असते. तर एकदम आपण जो टेलरकडे ब्लाऊज शिवाय टाकतो ते आपल्या ब्लाऊजच्या मापाने परफेक्ट, आपला एक मापाचा ब्लाऊज असतो तर त्या ब्लाऊजच्या मापाने आपण शिवून घेतो तर तो आपल्याला परफेक्ट बसतो. आणि जो ब्लाऊज आपण ऑनलाईन मागवतो तर सगळ्या साईजचं ब्लाऊज असतात, तुम्ही बघू शकता. एकाच सगळ्या नाही, सॉरी, एकाच साईजचे हे सगळे ब्लाऊज असतात. मग ते घरी आणून आपण फिटिंग करायचे. फिटिंग केले की कुठंतरी गुढी पडती, कुठंतरी काय होतं. आणि आपल्याला पुढं बटन पाहिजे असतात. मला तर पुढंच आवडतात, पाठीमागं मला आवडत नाहीत बटन, मला पुढं आवडतात. आता मला हा रिप्लेस करायचा होता पण माझा भाऊ त्याच्यामध्ये एक्सपायर झाला, त्याच्यामुळं मी काही रिप्लेस केलं नाही. हा ब्लाऊज मी संक्रांतीसाठी मागवला होता तर परत मी एका दिवसात हा शिवून घेतला. मला हा येतोय का नाही त्याच्यामुळे हा शिवून घेतला. तर हाच ब्लाऊज मी संक्रांतीला घातला होता, इमर्जन्सीसाठी मागवला होता. तर ह्याचं कुटाणा मला तो आवडलाच नाही की ह्याला काचपट्टी बटनपट्टी बनवायची, फिटिंग करायची. त्याच्यामुळं तो ब्लाऊज मी एका दिवसात शिलाई करून घेतला आणि संक्रांतीला मी तो ब्लाऊज घातला होता. आणि त्याच्यावरचे माझे व्हिडिओ पण आहेत संक्रांतीचे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडतोय कुठला नाही, रेडीमेड का मी शिलाई केलेला, तो कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा ब्लाऊज जो प्रिन्स कट मी शिवणार आहे, नवीन ट्रेंड आलेले आहे त्या बाईची, तर तसा ब्लाऊज मी शिवणार आहे. तर तो पण शिलाई झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कसा वाटला कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लाऊज पण कुठला चांगला वाटला ती कमेंटमध्ये सांगा. बाय फ्रेंड्स.